अर्जुनने तन्वीचा हात पकडला हे बघून सगळे घरचे आनंदात असतात. ते हे बघून खूपच खुश होतात की अर्जुनने आता हे लग्न मान्य केलं आहे. फक्त विमलताई, चैतन्य आणि प्रतिमा आश्चर्याने बघतात. प्रताप अर्जुनकडे येतो आणि म्हणतो, वा किती छान. आणि एकदम अर्जुन भानावर येतो. तेव्हा तो बघतो की त्यांनी सायलीचा नाही तर तन्वीचा हात पकडला आहे, म्हणून एकदम तो काढून घेतो. अर्जुन पूर्णाजीला विचारतो, अजून किती वेळ लागेल पूर्णाजी? तेव्हा ती म्हणते, आत्ता तर सुरू झालं आहे, वेळ लागेल रे. आणि ती कल्पनाला सांगते अर्जुनला हळद लावायला घ्या म्हणून. कल्पना हळद लावते. इथे प्रतिमा पण येते आणि तीसुद्धा अर्जुनला हळद लावते. इथे अर्जुन प्रतिमाकडे बघत असतो आणि प्रतिमा अर्जुनकडे. इथे त्यानंतर ईश्वरी आणि तिची बहीण नम्रता येतात आणि म्हणतात, आम्ही आलो ना. सगळेजणच बघायला लागतात कोण आहेत म्हणून. इथे कल्पना आणि बाकीचे विचारतात, तुम्ही कोण आहात? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आम्ही आहेराच्या साड्या घेऊन आलो, तुम्ही ऑर्डर दिली होती ना ती. ते सगळेजण म्हणतात, हां हां या बरोबर. कल्पना विमलला म्हणते ती बॅग घे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी काढून देते ना, आणि ती आहेराच्या साड्या काढून देते. इथे त्या म्हणतात, ठीक आहे मग आम्ही निघतो. तेवढ्यातच पूर्णाजी म्हणते, या शुभप्रसंगी आल्यात तर हळद लावून जा म्हणून. आणि त्यांना तेच हवं असतं. त्या दोघी त्यासाठीच आलेले असतात. ते इकडे स्टेजवर येतात आणि अर्जुनला हळद लावत असतात. इथे ईश्वरी अर्जुनला हळद लावते आणि नम्रता बाजूला बसून नंतर तो हळदीचा बाऊल एकमेकींना देतात आणि त्यांनी आणलेली हळद तिकडे ठेवतात आणि अर्जुनची उष्टी हळद ते बॅगमध्ये टाकतात आणि म्हणतात, आमचं काम झालं म्हणून. इकडे सगळेजणच बघायला लागतात. तेव्हा इथे नम्रता सावरून घेते आणि म्हणते, म्हणजे आम्ही साड्या द्यायला आलो होतो ना ते काम झालं. आणि जी दुसरी हळद जी त्यांनी आणलेली असते ती तन्वीला लावतात आणि म्हणतात, आता आमचं काम झालं, आम्ही निघतो म्हणून. सगळेजणच आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा त्या दोघीजणी चावरून घेतात आणि म्हणतो, म्हणजे आम्ही साड्या द्यायला आलो होतो ना ते काम आमचं झालं, आम्ही निघतो. सगळेजण म्हणतात, ठीक आहे. पूर्णाजी प्रतिमाला सांगते तन्वीला हळद लाव म्हणून. इथे प्रतिमा येते आणि तन्वीला हळद लावते. इकडे त्या दोघीजणी ईश्वरी आणि नम्रता इकडे सायलीकडे यायला निघतात. सायली आरशात बघत असते. तेवढ्यातच तिकडे कुसुमताई येते आणि म्हणते, किती छान दिसतेस ग सायली तू, माझीच नजर नको लागायला, म्हणून ती तिला काजळ लावते. इथे त्या दोघीजणी गप्पा मारतच असतात. तेवढ्यातच ईश्वरी आणि नम्रता तिकडे येतात अर्जुनची उष्टी हळद घेऊन आणि या दोघीजणी खूप खुश होतात या दोघी आल्यात म्हणून. इकडे त्या दोघीजणी म्हणतात, आम्ही आमचं काम पत्य केलं आहे. इथे कुसुमताई म्हणते, म्हणजे? तेव्हा त्या म्हणतात, अर्जुनची उष्टी हळद आणली आहे. आणि त्या दोघीजणी तो बाऊल काढतात आणि इथे सायलीला त्या दोघीजणी हळद लावतात, अर्जुनची उष्टी हळद. आणि इथे सगळेजणच खूप आनंदात असतात. इथे ईश्वरी आणि तिची बहीण नम्रता सायलीला म्हणतात की खारीचा वाटा का होईना पण आम्ही तुझ्या बाजूने हे केलं आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. इथे सायली म्हणते, तुम्ही दोघींनी माझी मदत केली, मला खूप बरं वाटलं म्हणून. त्या म्हणतात, का नाही करणार, आणि बघ तुझंच लग्न होईल अर्जुन सरांबरोबर. आणि त्या दोघीजणी तिथून निघून जातात. इकडे सायली आपली बॅग भरत असते. तेवढ्यातच तिकडे कुसुमताई येते आणि तिच्याकडे बघून एकदम घाईवरते. इथे कुसुमताई म्हणते की आता तू जाणार आहे, तू एवढ्या लवकर बॅग भरतेस म्हणजे तू आता माहेर विसरणार. तर ती म्हणते, असं कसं विसरणार, मी माहेर वाशीण म्हणून येणार नाही इकडे हक्काने. तेव्हा इथे कुसुमताई म्हणते, हे सगळं तू करतेस पण परत त्या लोकांमध्येच जाणार आहेस तू. तेव्हा ती म्हणते, हो. तेव्हा कुसुमताई म्हणते, पण त्यांचा राग मला नाही वाटत ते तुला स्वीकारतील. तेव्हा ती म्हणते, टोकाचा राग आहे हे मान्य आहे मला, पण त्यांचं प्रेमही तसंच होतं ना टोकाचं, ते मला नक्कीच स्वीकारतील आणि मी तो प्रयत्न नक्कीच करीन. इथे कुसुमताईला थोडंसं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा सायली तिला म्हणते, तू काळजी नको करूस, तू मला ओळखतेस ना, मी सगळं नीट करीन म्हणून. इथे कुसुमताई तिला माहेरची साडी देते आणि सायली म्हणते, हीच साडी मी उद्या लग्नात नेसीन म्हणून. इथे त्या दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यातच सायलीला चैतन्याचा फोन येतो आणि इथे चैतन्य सायलीला सांगत असतो, इथे तन्वीने खूप कडेकोट बंदोबस्त केला आहे, तुला आतमध्ये येणं खूप अशक्य होणार आहे, तुला खूप मेहनत करावी लागेल, तू कशी आत येणार आहे हे कळत नाही. पण इथे सायली खूप कॉन्फिडेंटली म्हणते, काही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही आहे, मी येणारच आणि ठरलं आहे त्याप्रमाणेच होणार. अर्जुनला अश्विन तयार करतो आणि एकदम बघत असतो त्याच्याकडे की किती राजबिंडा दिसतो. अश्विन म्हणतो, तू तुझ्या लग्नात इतका हँडसम दिसतोस, नंतर माझ्या लग्नात दिसशील. इथे चैतन्य पण येतो आणि म्हणतो, झाली का तयारी? अश्विन म्हणतो, हो म्हणून. तेवढ्यातच तिकडे प्रतिमा आत्या येते आणि अर्जुन उठून उभा राहतो
प्रतिमा त्या अर्जुनला विचारते, तयार आहेस? तो मान हलवून हो म्हणतो. तेव्हा प्रतिमा त्या म्हणते, मी मनाने तयारी का विचारते. तो म्हणतो, मी तुझ्याच मुलीशी तन्वीशी लग्न करीन. इथे ती म्हणते, बरं ठीक आहे. पण ती अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर काही असे हावभाव तिला दिसत नाहीत की तो आनंदात आहे आणि त्याला हे लग्न करण्यामध्ये खूप आनंद मिळतो आहे. इथे ती म्हणते की काही झालं तरी आपल्या मनाचं ऐक, एवढंच सांगेन मी तुला. आणि ती तिकडून जायला निघते. तेवढा ती थोड्या अंतरावर जाऊन थांबते आणि अर्जुनच्या साईडला टेबलवर बॅग असते तिच्याकडे बघते, कारण त्याच्यात त्या बॅगेत सायलीची ओढणी असते. प्रतिमा त्या तिकडे जाते आणि ती बॅगेतून ओढणी काढते आणि म्हणते अर्जुनला की ही किती छान ओढणी आहे रे, तुला खूप शोभून दिसेल. मला असं वाटतं की तू ही ओढणी घालावीस जेव्हा तू लग्नाला येशील तेव्हा. आणि ती स्वतःच त्याला ती ओढणी घालते आणि म्हणते खूप छान आहे, मऊ, आणि तुलाही खूप शोभून दिसते म्हणून. चैतन्याला आनंद होतो, कारण चैतन्याला माहिती असतं की हो ओढणी सायलीची आहे. प्रतिमा म्हणते ही अशीच ओढणी घालून ठेव लग्नात जेव्हा येशील तेव्हा, माझा आग्रह आहे म्हणून. आणि ती तिथून निघून जाते. आणि इथे अर्जुनला ती गोष्ट आठवते जेव्हा ती ओढणी त्याच्याकडे आलेली असते बस स्टॉपवर. इथे चैतन्य त्याचा फोटो काढतो आणि बाहेर जातो. इकडे चैतन्याला सायलीचा फोन येतो आणि सायली त्याला विचारते, मला असं का वाटतंय की हे माझी आठवण काढतायत. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, नाही, तो तर दरवेळेलाच तुझी आठवण काढत असतो. तेव्हा सायली म्हणते, नाही, पण आज काहीतरी विशेष आहे. तेव्हा तो हसतो आणि सायलीला म्हणतो, तुमच्या दोघांची टेलिपॅथी खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे. ती म्हणते, काय झालं. तेव्हा तो म्हणतो, मी तुला एक फोटो पाठवतो, तो बघ. आणि तो अर्जुनचा फोटो पाठवतो ज्याच्यात त्यांनी ती ओढणी घातलेली असते सायलीची. इथे सायली ते बघून खूप खुश होते. चैतन्य म्हणतो, आता कळलं. तेव्हा ती म्हणते हो. इथे तन्वी पण तयार होते आणि हेच बोलत असते की सायली, तू कितीही प्रयत्न कर पण अर्जुनचं लग्न माझ्याशीच होणार आणि तू रडत बसशील. इथे सायली विचारत असते. तेवढ्यातच कुसुमताई तिकडे येते आणि तिला विचारते काय झालं म्हणून. सायली म्हणते, सगळी तयारी तर झाली आहे, फक्त एवढाच प्रश्न आहे की आत कसं शिरायचं. कुसुमताई तिला म्हणते की त्याची चिंता तू नको करूस, मी त्याची व्यवस्था केली आहे म्हणून. इथे सायली एकदम कुसुमताईकडे बघायला लागते आणि म्हणते, काय तू काय करणार आहेस. ती म्हणते, घाबरू नकोस, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत, तू आत कशी जाशील ह्याचा बंदोबस्त मी करून ठेवला आहे. सायली कुसुमताईला म्हणते, तू किती करशील गं माझ्यासाठी. तेव्हा ती म्हणते, मी तुझी मोठी बहीण नाही तर आईसुद्धा आहे, त्यामुळे तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. इथे त्या दोघीजणी मिठी मारतात. तेव्हा सायली कुसुमताईला म्हणते, आणखीन एका व्यक्तीचा आशीर्वाद मिळाला असता तर खूप बरं झालं असतं. तिचा म्हणण्याचा उद्देश आहे मधुभाऊंचा, कारण ते आशीर्वाद देत नाही आहेत आणि ते तिथे नाही आहेत.